गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय नो खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. आज आहे शिवरात्री. म्हटलं काहीतरी छोटे छोटे ग्लिम्स तरी शूट करायला पाहिजे. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आवाज येतो आहे का तुम्हाला मला माहीत नाही. हां, तर माझी आंघोळ झाली आहे आणि आता माझा उपवास आहे आणि मी आता बनवते आहे साबुदाण्याची खिचडी. मला सकाळी सकाळी हे बघा 2 ठिकाणी 2 टेबल हे मला आधीपासून होता. हा आत्ता आला आहे मला रात. फनी दिसत आहे. इकडे इकडे एक जोक आहे. थोडे शेंगदाणे भाजून घ्यावे. खूप जास्त शेंगदाणे झाले. ह्याच्यात टाकू पण जिरा, जिरं टाकून घेऊया आणि आता मी टाकणार आहे आलू. आता मी अशा थोड्या मिरच्या टाकते. कोणी कोणी तिखट किंवा ते काय म्हणतात, मला आठवत नाही आहे काय म्हणतात त्याला. त्याच्यात तिखट मिऱ्या वगैरे असं काय टाकतात. चला आता आमची पूजा झाली आहे आणि आता आम्ही करू नाश्ता आणि मग त्यानंतर मंदिरात जाऊया. आणि इकडे आमचे साहेब छान असे साहेबासारखे बसले आहेत आणि फोन हिचकत बसले आहेत. ठीक आहे नाश्ता. थँक्यू. कसा बनला नाश्ता? ऑब्विसली खूप खरं बोलायचं आहे. मी छान आता रेडी झाली आहे. आता आम्ही मंदिरात चाललो. साडी नीट नेसता तर येत नाही बट तू असंच येत आहे. मी आता रेडी झाली आणि हा मला बोलतोय की आपण सायंकाळी जाऊ. इतक्या लवकर रेडी झाली आहे आणि माझा नवरा, लुक ॲट हिम. अजय देवगण सारखी हेअरस्टाईल झाली आहे गाईज. काही दिवस थांबून दाखवतो हेअरस्टाईल. एनिवेज हा बोलत होता की मला आज मॅच बघायला घेऊन जाणार नाही. म्हणजे हा बोलला की मी मॅच बघायला जाणार आहे आज. घेऊन जाणार आहे म्हणजे ऑब्वियसली मॅच तिकडे घेऊन जाणार नाही आहे बट फ्रेंड्ससोबत बघायला जाणार आहे. तर मला पण घेऊन जायला पाहिजे. तर मी ह्याला बोलली मी आता तुझ्या पुष्टी बनून अशी मी तुझ्या मागे 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 येईल. तू जिथे जिथे जाशील मी तिकडे येणार. मस्त रांगोळी काढली मी आणि स्नेहाने. कशी वाटली तुम्हाला? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही चाललो आहे मंदिरात. मी शुभमला बोलली की मी आजपासून जरा चिडणं माझ्या चिडचिड कमी करणार आहे. तर तो बोलला की असं काही नको करू कारण तुला हे जमणार नाही. आता काय बोलू ह्याच्यावर मी. ठीक आहे अजून चिडणार नाही.
आम्ही ना मारुंजी रोडने जात होतो आज. आम्हाला ज्या मंदिरात जायचं होतं तिकडे. पण मला वाटते एक कुठली तरी रॅली होती आणि जवळपास आम्ही सेम ठिकाणी अर्धा तास थांबलो. मे बी मोर दॅन दॅट. बघा आता तरी बघितलं. बोल काहीतरी. नको बोलू. मग आम्ही आलो घरी आणि बघा माझ्या साडीची अवस्था. मी घालून कशी जाते आणि परत येतानाही कशी होऊन जाते. बरं आता आम्हाला त्या जाम झोप आणि मी झोपणार आहे थोड्या वेळ. शिवरात्री म्हणजे एकदम असं पॉवरफुल फील करतो ना आपण. म्हणजे मागच्या म्हणजे लग्नानंतर मागच्या वर्षीपासून मी शिवरात्रीचा फास्ट करते आणि खूप भारी वाटतं ना असं. फास्ट तर भरपूर लोक करतात, त्यात काही नवीन नाही आहे, पण माझ्यासाठी नवीन आहे कारण लग्नाअगोदर हे सगळं एवढा एक्सपिरियन्स नाही केला आहे मी. तुम्हाला गंमत सांगते. आणि म्हणजे माझा जन्म शिवरात्रीच्याच दिवशी झाला होता. सो आमच्या गावातले लोक ना आम्हाला असं म्हणायचे की पार्वती पार्वती जन्मली वरून. जर मुलगा झाला असता तर ऑब्व्हियसली बोलले असते की शिव भोलेनाथ. आता मी आणि शुभम म्हणजे झाला बराच वेळ झाला की आम्ही दोघे भाजीचा घ्यायला गेलो होतो. भाजीचा पण खूप जाम महाग झाला नाही, बट माझा नवरा असं बोलतो की भाजी घेताना जराही भाव करायचा नाही, तर शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे राईट. खूप सारं भाजीचं घेऊन आणलं आहे. आता मला ते फ्रीजमध्ये लावावं लागेल. आणि दुपारी आम्ही ज्या मंदिरात गेलो ना त्या मंदिरात असं म्हणजे खूप भारी वाटलं ना. म्हणजे एक काका काकू होते, ते खूप वेळपासून तिथे बसले होते आणि पूजा करत होते. आम्ही खूप मला वाटतं 5-10 मिनटं तरी वेट केलं त्यांच्यासाठी. म्हटलं की चला आपण ते गेल्यावर बसूया वगैरे. आणि जेव्हा आमची टर्न आली तेव्हा इतके लोक एका वेळेस आले. ऑलमोस्ट 10-15 जणं होते. आम्ही बसलो आणि पटापट केलं. तर त्यामुळे काही फोटोज वगैरे घ्यायला मिळालं नाही आणि ऑब्व्हियसली असं चांगलंही वाटत नाही. मग मनात माझ्या हेच भीती असते की शुभम काय बोलेल म्हणजे अजून लोक राहतात त्यांना पूजा करायची, आपण कशाला उगाच लोकांचा टाईम वेस्ट करायचा रे. आणि हो मला माहिती आहे मी कन्सिस्टंट नाही आहे व्लॉग्स वगैरे बनवण्यामध्ये, कारण मला आयडिया नाही की कसं काय शूट करायला पाहिजे. कारण मी सतत अशी पळत असते की काही ना काही प्रयत्न करेन मी कॉन्स्टंटली कन्सिस्टंटली व्हिडिओज पोस्ट करायचा. एकदा काय आहे ना एडिटिंग जमत नाही आणि आपण एवढे स्टेजला आलो नाही की आपण एखादा एडिटर शोधू आणि त्याला सगळं हे काम सोपवू. आणि एकतर शुभम पण इन्वॉल्व होतो असं नाही, बट एक म्हणजे वेळ लागतो त्याला आणि ऑब्व्हियसली वेळ लागणार आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी नवीन, माझ्यासाठी नवीन आहेत. मस्त गाजर आणली आहेत. काढला कोणाला आठवते, आवडते, मला खूप आवडते. कारले माझी आणि स्नेहाचे खूप फेवरेट आहेत. शुभमला आवडत नाही. आमच्या गावी ना असे काढले जे आहेत ना ही छोटी छोटी मिळतात, खूप छान बारीक बारीक असतात. तर त्यांची भाजी खरंच छान वाटते, ती जास्त कडू पण वाटत नाही. आणि इकडे पुण्यात अशा मोठ्या मोठ्या, ही तर काही नाही आहे, ही तरी मी छोटी आणली आहे, ह्याच्यापेक्षा अशा मोठ्या मोठ्या असतात. त्या जरा कडू लागतात पण आम्हाला आवडतं. खूप सारं भाजीचं आहे, तर मी व्यवस्थित बसून सगळं हे फ्रीजमध्ये जमवून ठेवावं लागेल. तर मग आजसाठी इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो यानंतर व्हिडिओ मी बनवणार आहे. होऊ शकते की मी जुने व्हिडिओज टाकेन जे आम्ही शूट केले होते, छोटे छोटे क्लिप्स मी घेतले होते, तर मला ते पण एडिट करायला वेळ मिळाला नाही आहे. डेफिनेटली आय विल बी शेअरिंग. मला खूप लोकांचे DMs येतात की जानेवारीमध्ये व्हिडिओ पोस्ट केला, त्यानंतर काहीच पोस्ट केलेलं नाही आहे. आणि नो, मी फेबमध्ये आता जसं आजची तारीख आहे 15, तर अजून आपल्याकडे 15 म्हणजे 12 डेज वी कॅन कन्सिडर. तर जसं मी आज जर आज होपफुली जर मी हा व्हिडिओ पोस्ट करते तर
ह्या मंथमध्ये अजून एक व्हिडिओ फॉर शुअर पोस्ट करेन. आणि तुम्ही जे बोलताय की एव्हरी वीकेंड पोस्ट करा, तर मी ते पण ट्राय करेन. Until then, please do like, subscribe and share our YouTube channel. See ya. Take care.